नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दसकड बॉईज. आज आपल्याला काय करायचं? आज आपल्याला करायचं खिचडी भजे आणि पोंग्याची पार्टी, ते पण आपल्या शेतात. आणि मित्रांनो, शेतात तर माहिती तुम्हाला मजाच वेगळी असते. तर तुम्ही पण कधी केलेली आहे का नाही हे आम्हाला नक्कीच सांगा. आमची पार्टी जर तुम्हाला पाहायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागेल. तर चला आपण इकडे जाऊया. आपले व्हिडिओला लाईक करा, तोपर्यंत आम्ही दाखवतो तुम्हाला आमची तयारी. मित्र पण आहेत, ज्ञानेश्वर भाऊ इकडं, नकुल पण आहे. कॅन आलेला आहे 15 लिटरची पाणी प्यायसाठी. ज्ञानेश्वर भाऊन गाणे लावले, स्टेटस इथंच पाहा लागले ते लोकांचे. त्याला सांगाले मग स्टेटस स्वतःच बनवा, तेव्हा स्टेटस पहा, तेव्हा स्टेटस ठेवा. पण ते काय ऐकायला लागले नाही. तर चाव द्या, त्याची आपली हे दाखवतो. जिंदगी वेगळी आपापली. तर आपण जाऊया इकडे, चला. तयारी आमची. भात करायचा याच्यावर आता ते पाहिजे असतील भात आणि भजे करायचे. त्यासाठी दोन आपण इथं चुली लावले आहेत आणि त्यासाठी स्पेशल वस्तात आपले ज्ञानेश्वर भाऊ. मित्रांनो, माझ्या मागे जे तुम्हाला दिसत आहे ती चूल पेटवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याला चूल पेटा लागली नाही. मग मी काय म्हणलं, बाबा मी बसतो, तुम्ही काही करा. आता म्हणजे ती गाडीचं पेट्रोल आणा आणि त्या चुलीत आपण टाकू. आणि म्हणलं काय, आता वातावरणच तसं आहे. चूल पेटायचं काय नाही, चूल पेटत होती पण ती काय झालं माहिती का, ते ओल्या खोडक्या आहेत ना. कालचं आज सकाळीच तर पाणी पडलं, मग ओल्या राहिल्या खोडक्या त्याच्यावर पेटा लागलं नाही ती. मग आता तुम्ही सांगा, तुम्ही काय केलं असतं ना आम्ही काय करा. आता घरी जाऊ आम्हाला का? घरी जाऊ का? घरची चपला मारते, कारण आम्ही ते बेसन आणलं आणि दुसरे लोक या लागले. ते काय म्हणतील, हो यार. हेच तुमचं सिस्टम आहे का? म्हणजे आम्हाला ते बरोबर नाही ना वाटत. कारण पाहुणे या लागले, एक तर म्हणतील बनवावं नाही, नाही तर करावं नाही. करावं नाही, होत नसेल तर आता काय करावं? चला आता पेट्रोल आणू, पेटते गाडी का नाही तिकडे सांगा जा लागतं. इलाज नाही, चला. हा? बाहुबली आणि नकुल याचा मतलब यानं अरे अरे मित्रांनो, तुष पाहिजे ओव्हर ऍक्टिंग नको करू. बदल ओव्हर ऍक्टिंग असते जरा. चला मित्रांनो, काहीच नाही याच्यामध्ये. चूल शिप झाली. बस आता. गणपती बाप्पा म्हणते सुरू नाथा. काढू का ताजी? झालं रे. मित्रांनो, आपले भजे आता इथं नाथा भाऊ आचार्य आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. वेळातून वेळ आपल्यासाठी दिलेला त्यांनी. त्यावेळेला म्हणलं हो आपल्याला आचारीपणा आपल्याला जमत नाही, म्हणजेच की भजे आपल्याला जमत नाहीत बा म्हणे. 10 ते 15 मिनिटं थांबा, लगेच आले. तर नाथा भाऊ हे असे केव्हापासून करायला लागले तुम्ही? हा, खूप दिवस झालेले तरी घरगुती समजा. आपण बाहेर तर कुठं जात नाही. बरोबर, जसं घरी काढतो, बाकी तर काय नाही. हो.
नाही पण असं तुम्ही भरपूर वेळ आलेले आहेत आमच्या सोबत मी हो. बाकी इकडे दिसले तुम्ही समजा. एक शोक हो माणसाले हो, शोक. शोक. ते चला आहे. बा घरी बसल्यापेक्षा चला बाहेरची एन्जॉयमेंट काहीतरी. हो लेकरासोबत. बाकी कुठं जाते तर आपण आपल्या वावरात जायचं. हो बरोबर आहे. बाकी कोणी हॉटेलमध्ये जाते तर हा. आपण वावराकडं वावराकडं. पण वावराकडलं वातावरण पण चांगलं आहे ना अरे आपल्या. बापरे बाहेर गावचे लोक येते तिथं. हो ना. आपले आजचे फेमस भजे काय मग अजून काय काय करता बरं तुम्ही भजी सर्वच तुम्ही जे म्हणसाल ते भाजी पनीर गिनीर काही जे सर्व सर्व ठीक आहे तर एक नंबर आचारी येतं. आता भज्याची टेस्ट आपण करूच काही मिनिटानं. तर तुम्ही पण असे करत असता का नाही ते सांगा. ज्ञानेश्वर भाऊनं पण आपल्याला सपोर्ट दिला. आता हे उडल पडले मारा लागले याच्यावर दोन शब्द बोला. दुप्पट आता हे वल्ल्या काड्या येतात त्याच्यानं मारते जरासा मस्त 2 शब्द माय. तर मित्रांनो भजे अर्धा किलो भिजवले होते आपण. ते अर्धा घन झालेला आहे आणि इकडे काय भजे आपले पुराच लागेल नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजायला एक टेस्ट भज्याची. कारण असे ठेवा नाही वाटायला ते पडले की भजा उचलला आणि खाल्ला. अहो म्हणजे तुम्हाला सांगतो हॉटेलवाले फेल येतो. एकदा या इकडे खोपडी पे हॉटेल चेक टेस्ट म्हणजे टेस्ट हो क्वालिटी अमेझिंग वा वंडरफुल. मित्रांनो पोट म्हणते की भजे खाऊ नको आणि भजे म्हणते तू भजे सोडू नको. तोड म्हणते की तू भजे सोडू नको. पण समजायला नाही काय करावं कसं करावं. कारण आचार्यानं असे भजे केले की ते मनच नाही भरा लागलं. ठीक आहे आलू भजा कांदा कांद्याचा गोडच लागा लागला. कांद्याचा विशेष नाही नुसता खाल्ला गोडच. असा का गोडच अहो इतके टेस्टी की विषय नाही गंभीरच नाही. मग आचारी तसा आहे. दाखवा आचारी. आचारी दाखवला तुम्हाला आचारी दाखवू. चला आचार्याकडे. आचारी बोला किती तास झाले तुम्हाला बसून? गावकीकडे किती तास झाले तुम्हाला बसून? तरी जवळपास 1 तास झालेला आहे आम्हाला. 1 तास झाला अजून वाच 1 तास झाले पण बोर्ड लागलं बेसन पण बघण्यात काही दिसेना. बघण्यात काहीच दिसायला हे नाही. मोठा विषय झाला. कमाल आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो आमचं तोंड म्हणलं की खाऊ न खाय आणि पोट म्हणाला खाऊ नको तरी काय सुटायला आलं नाही. कारण ते तुम्ही काय टाकलं ते काही समजायला आलं नाही मला. सवय. मोठ्या आलं काय टेस्ट आहे खरंच आहे. नका बसू घरी या कोलीवर. या आमचे जे पाहणीवाले त्याला काय म्हणायचे तुम्हाला कोणते पाणीवाले व्हिडिओ पाहणीवाले तुमचे त्याला काय म्हणाले आले बुवा योगायोग. रोशन कोण आले या बा आपल्या इकडे का नाही. या आपल्या इकडे आपल्या इकडे- त्याला स्पेशल फोन लावून बघा म्हणलं एकदा. बाकी आता लोक रोशन कोण आले? आमचा लय खूप छान भजे आहेत तुमचे लय खूप छान आहे म्हटलं आपले बघून जावे. हो त्याच्यासाठीच तर म्हणतो नका बसू घरी या कोलीवरी. कोलीवरी बरोबर आहे. गावकीकडे हे पहा भजे. खाऊ. चांगले लागायले रोशन कोण आले ते आचारी जरा चक्कर तर मित्रांनो आता आपली जी आहे रेसिपी ही होणार आहे आपल्या बासमती चावल. जसं की आपण दुकानामधून इम्पोर्टेड ते बाहेर देशामधून बनवलेले चावल येतं त्याची रेसिपी होणार आहे. नाही बस